कारणं असतात? दमा का होतो? बऱ्याचदा रुग्ण आमच्याकडे ज्यावेळी येतात आणि त्यांना आम्ही सांगतो, की तुम्हाला थोडं दम्याचं लक्षण दिसतं किंवा ॲलर्जीचं लक्षण दिसतं. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट प्रश्नचिन्ह उमटतं आणि ते म्हणतात, "माझ्या घरात तर कुणाला नाही, मला कसं काय झालं?" तर मग मी त्यांना सांगतो, की तुमच्या आजोबाला कदाचित असेल, आजींना असेल. तर अनुवंशिकता हा भयंकर महत्त्वाचा असा घटक आहे आणि तो बऱ्याचदा दिसून येत नाही. कदाचित तो पहिल्या पिढीमध्ये व्यक्त झाला नसेल किंवा पूर्वीच्या व्यक्तींमध्ये डॉक्टरकडे जाण्याची किंवा औषधोपचार घेण्याची टेंडन्सी नव्हती. त्यामुळे कदाचित तो लपलेला असेल. पण अनुवंशिकता हा महत्त्वाचा घटक आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ॲलर्जी. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत श्वासनलिका अधिक संवेदनशील झालेल्या असतात आणि संवेदनशील झाल्यामुळं त्या रिॲक्ट लवकर होतात. म्हणजे यालाच आपण ॲलर्जी म्हणतो. एखादा घटक, मग तो परागकण असेल, काही पेय असतील, काही औषधं असतील, डस्ट असेल, धूर असेल किंवा एखाद्या वेळेस एक्झरसाइज, व्यायामामुळे सुद्धा दमा उद्भवू शकतो. तर या वेगवेगळ्या रंग, उग्रवास या घटकांच्या सानिध्यात आल्यामुळं या अधिक संवेदनशील झालेल्या श्वासनलिका अरुंद होतात आणि मग दम्याचा त्रास सुरू होतो. आणि अर्थातच दम्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये ऑक्युपेशनल अस्थमा. काही व्यक्ती लाकडाच्या वखारीत काम करत असतात किंवा लाकूड कापायचं काम करत असतात. त्या लाकडाचे कण त्यांच्या नाकावाटे जाऊन त्यांना त्रास होऊ शकतो. रंगांच्या, केमिकलच्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, याला मी ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो. आणि अर्थातच सर्वांनी लक्षात ठेवायला हरकत नाही, मानसिक ताणतणाव अत्यंत महत्त्वाचा घटक, ज्या घटकाबद्दल ती व्यक्तीसुद्धा अनभिज्ञ असते. केवळ एवढ्या गोष्टीमुळं संवेदनशील व्यक्तीला, म्हणजे दोज हू आर प्रोन फॉर अस्थमा, ज्यांच्यामध्ये संवेदनशीलता अधिक आहे त्यांच्यामध्ये मानसिक ताणतणाव एवढ्या एका घटकामुळं दम्याचा त्रास उद्भवू शकतो आणि वाढू शकतो, बळावू शकतो. येस, एवढी कारणं वेगवेगळ्या प्रकारची आहेत ज्याच्यामध्ये अनुवंशिकतेपासून ते आज असणारे प्रदूषण आणि त्याचप्रमाणे ऑक्युपेशन म्हणजे व्यवसायामुळे होणारा आणि मानसिक ताणतणावापासून होणारा असे वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत दम्याची. आपण अधिक खोलात जाऊन चर्चा करणार आहोत दम्याविषयी आणि प्रामुख्याने दोन ह्याच्यामध्ये बालदमा आणि त्याचप्रमाणे प्रौढांमध्ये असलेला दमा, या दोन्ही विषयी आपण चर्चा करूया. पण तत्पूर्वी काही फोन कॉल. पहिला प्रश्न आपल्याला सोलापूरवरून येतोय. आनंद इंगळे आपल्याला काही प्रश्न विचारतायत, बोला आपण. अशोक बोला. अशोक, प्रश्न विचारा. बोला. नमस्कार, मी अशोक इंगळे बोलतोय. नमस्कार. माझं वय 30 वर्ष आहे. माझं वय 30 वर्ष आहे. बरं. मला असं संध्याकाळी झोपल्यानंतर ना तिथं घर असा आवाज येतोय. चाललं पळलं तर दम लागतोय आणि सर्दीचा पण त्रास आहे. मग कफ झाल्यामुळे तसं होतंय की दम्याची मला टेस्ट घ्यावं लागेल? चांगला प्रश्न आहे आपला. काय सांगता? अगदी चांगला प्रश्न आहे. चांगला अशासाठी की मगाशी आपल्या चर्चेमध्ये सर्दीचा समावेश झालेला नव्हता, ते आपोआप यामध्ये आता सर्दी आलेली आहे. तर अशा ह्या 30 वर्षाच्या व्यक्तीला किंवा रुग्णांना जो त्रास होतो संध्याकाळ झाल्यानंतर घरघर होते. मगाशी आपण चर्चा केली की हे लक्षण दम्याचं किंवा ॲलर्जीचं आहे आणि सर्दीही आहे. सर्वांनी लक्षात ठेवायला हरकत नाही की ज्या व्यक्तीला सर्दी होते त्या व्यक्तीला भविष्यात दमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्दीकडे दुर्लक्ष करू नये. ती एक धोक्याची सूचना म्हणूयात आपण. काय होतं की आता आपण श्वासनलिकेचे किंवा श्वसन संस्थेचे जे वेगवेगळे भाग पाहिले, त्यामध्ये नाक आणि नाकाची पोकळी हा महत्त्वाचा भाग, जिथून श्वास घेतो आपण. आणि या नाकामध्ये ज्यावेळी ॲलर्जी व्यक्त होते त्याला आपण सर्दी म्हणतोय. सर्दीचेही दोन प्रकार आहेत, एक इन्फेक्टिव्ह आणि दुसरी ॲलर्जिक. तर या व्यक्तीला ॲलर्जीची सर्दी दिसते. तुम्हाला दम्यासाठी चाचणी करायलाच हवी आणि लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना दाखवून सर्दीसाठी आणि दम्यासाठी औषधोपचार घ्या. यामध्ये मी एक सांगेन की तुम्ही लक्ष ठेवा की ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो त्या गोष्टींची यादी करा. म्हणजे लक्ष कसं ठेवायचं, कधी डायरीज लिहायची. खरं तर ट्रीटमेंटचा पहिला टप्पा, पहिली पायरी म्हणजे डायरी. आणि यामध्ये कधी त्रास झाला, कुठल्या दिवशी झाला, कोणत्या वेळी झाला, घरी असताना झाला की बाहेर झाला, कामावर गेल्यावर झाला की वेगळ्या ठिकाणी पाहुण्यांच्या घरी किंवा मित्राच्या घरी गेल्यानंतर झाला, काय खाल्ल्यानंतर झाला, या गोष्टींची चाचपणी केली तर बऱ्याचशा गोष्टींचं निदान रुग्णच करू शकतो आणि मग अर्थात उपचारासाठी डॉक्टरांकडे धाव घ्यायला हवी.
येस, मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण आता सांगितलीत, की अर्थातच आपण तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि काय उपचार करायला हवेत आणि आपलं निदान कशा रीतीने होईल, निदानाविषयी आपण आता चर्चा करणार आहोतच, की कुठल्या प्रकारच्या इन्व्हेस्टिगेशन्स किंवा कुठल्या प्रकारच्या तपासण्या ह्या दम्याचं अचूक निदान करण्यासाठी आज आपल्याकडे आहेत, त्याविषयी आपण चर्चा करूया. पण तत्पूर्वी बुलढाण्यावरून आपल्याला एक फोन येतोय, प्रश्न विचारा आपला. बोला आपण. रत्नमाला बोला. रत्नमाला, प्रश्न विचारा. हॅलो, मी 52 वर्षाची आहे. बरं. हा, मला अस्थमाची बिमारी आहे. मी पुण्याला पण चौकशी केली. कोणता डॉक्टर? डॉक्टर बापट. तर त्यांनी सांगितलं मला ॲलर्जी आहे. हा, आणि तो मला त्रास नेहमी नेहमी होत होते. सर्दी होती आणि खोकला येतो. बर. हा, ठीक आहे, आपला प्रश्न कळला रत्नमाला. जरूर फोन ठेवून उत्तर आहे का आपण, काय सांगता येईल सर? तुम्हाला अस्थमाची बिमारी आहे, तुम्हीच सांगितलेलं आहे. अस्थमा म्हणजे दमा. एक तर मी तुम्हाला असा सल्ला देईन की घाबरून जाऊ नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय होते आपल्याकडे, की एखादा आजार झाला तर माणूस अगदी गडबडून जातो, घाबरून जातो. आता माझं कसं होणार? मग तो ब्लड प्रेशर असू दे किंवा डायबिटीस असू दे किंवा दमा असू दे, घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आता वैद्यकीय क्षेत्रात इतकी मोठी अशी प्रगती झालेली आहे, वेगवान अशी प्रगती झालेली आहे आणि फार चांगली औषधं उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही नियमितपणे उपचार घ्या आणि तुम्हाला जो दमा आहे तो कोणत्या कारणामुळे झाला आहे हे शोधून काढा. यासाठी ॲलर्जी टेस्ट नावाची चाचणी उपलब्ध आहे. यापूर्वी चाचणी जी केली जायची त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला जवळपास 80-90 असे इंजेक्शन्स टोचायला लागायचे, म्हणजे प्रिक टेस्ट आम्ही ज्याला म्हणतो. तर ही टेस्ट बऱ्याचदा त्रासदायक होत असल्यामुळं आता नव्यानं टेस्ट एक आलेली आहे IgE बेस्ड, ज्यामध्ये केवळ 3 किंवा 4 cc रक्त काढलं जातं आणि ती कॉम्प्युटराइज्ड मशीनवर त्या रक्ताची चाचणी करून जवळपास 80 प्रकारच्या ॲलर्जन्सची चाचणी होते आणि आपल्याला साध्या प्रकारे जसं रक्त देतं तसं रक्त देऊन या वेगवेगळ्या ॲलर्जन्सची माहिती मिळू शकते आणि आपल्याला नेमकं कशामुळे त्रास होतो हे एकदा शोधून काढलं की ट्रीटमेंटचं काम सोपं होतं. तुम्हाला खोकला येतो म्हणून तुम्ही सांगितलं, तर तुम्हाला ॲलर्जन्सची एकदा माहिती करून घेतली की ते ॲलर्जन्स टाळण्याकडे भर द्या. यामध्ये विशेष करून मी सांगेन की बाहेरची धूळ, बाहेरचा धूर, तसंच घरातली धूळ म्हणजे आउटडोअर पोल्युशन जसं आपण म्हणतो तसं इनडोअर पोल्युशन सुद्धा असतं. घरामधली धूळ कमी करा. तुम्ही ज्या रूममध्ये झोपता, बेडरूममध्ये, त्या बेडरूममध्ये स्वच्छता ठेवा. घरामध्ये आता टाईल्स असतात, त्या टाईल्स दररोजच्या दररोज चांगल्या केमिकलनी पुसून घेत चला एकदा तरी. घरामध्ये ज्या व्यक्तीला अस्थमा आहे, दमा आहे, त्यांनी स्लीपर्स किंवा पातळ चपला वापराव्यात, ज्या चपला बाहेर निघू नयेत. बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांच्या दम्यामध्ये ही गोष्ट आढळते, विशेषतः गृहिणींमध्ये सुद्धा आढळते. काय करतात की घरात काम करता करता तशाच बेअर फुटेड म्हणजे पायात काही न घालता अंगणात जातात, तिथली डस्ट येते. ती डस्ट जर बेडरूममध्ये आली तर बेडरूममध्ये डस्ट साचते, धूळ साचते, त्याचा त्रास होतो. या गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर मला वाटतं तुम्ही दम्यावर नक्की मात करू शकाल. उदबत्तीचा धूर किंवा डास पळवणाऱ्या ज्या मॅट्स आहेत त्याबद्दल वारंवार मी सांगत असतो, तरीही अजूनही लोकांमध्ये ही जागृती का होत नाही मला कळत नाही की सर्वसामान्य माणूस हा डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मच्छरदाणीचा वापर न करता या वेगवेगळ्या अगरबत्त्या किंवा मॅट्स वापरतो. त्या वापरायच्या बंद करा, तुमचा दमा बराचसा आटोक्यात येईल. ओके, सो हा एक भाग आहे जो आपण म्हणत. येस, पथ्यावर लक्ष. येस, पथ्य करणं आवश्यक आहे. आपण एक फोन घेऊया. आपल्याला यवतमाळवरून पुढचा प्रश्न येतोय. बोला आपण. हॅलो. हा, विचारा. यवतमाळ नसवाणी बोलतो, शरद नसवाणी. हा, बोला. हॅलो. हा, विचारा, प्रश्न विचारा. डॉक्टर साहेब, माझ्या पत्नीला डोक्यावर पाणी घेतल्यानंतर रोज हे होत जातं, एलर्जी वाढते, कारण काय? जरूर जरूर, आपण फोन ठेवून उत्तर आहे का? सिनियर सिटीजन वाटतात ते, आपल्याला काय सांगता येईल? ज्या व्यक्तीला दमा किंवा ॲलर्जी आहे किंवा सर्दी आहे विशेष करून, अशा व्यक्तींनी वारंवार डोक्यावरून आंघोळ करणं नक्कीच टाळलं पाहिजे. काय होतं, विशेष करून ज्यांचे केस लांब आहेत किंवा स्त्रियांमध्ये जर वारंवार म्हणजे काही व्यक्तींना तर दररोज डोक्यावरून आंघोळ करायची सवय असते. मी तर तुम्हाला सांगेन की ज्यांना दम्याचा, श्वासाचा त्रास आहे त्यांनी सर्वसाधारणपणे 1 आठवडा किंवा 2 आठवड्यातून एकदा डोक्यावर पाणी घ्यावं आणि दररोजच्या वेळी खांद्यावरून आंघोळ करावी. ज्यावेळी तुम्ही डोक्यावरून आंघोळ कराल त्यावेळी सर्वात शेवटी डोकं धुवावं. अगदी प्रॅक्टिकल पॉईंट सांगतोय. सर्वात शेवटी डोकं धुवावं आणि सर्वात आधी डोकं पुसावं, कोरडं करावं. स्त्रियांना नियम फार महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच स्त्रिया केस धुतल्यानंतर बराच वेळ ते ओल्या अवस्थेत ठेवतात. ते
दम्याच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. यासाठी आणखीन एक सांगेन की डोक्याला वारंवार आणि खूप तेल लावणं टाळावं. माझं असं सांगणं राहील की डोकं कोरडं राहायचं असेल तर तुम्ही त्वचेला तेल शक्यतो रात्रीच्या वेळी लावलं तर ते केसाला पोहोचतं. डोक्याला तेल प्रत्यक्ष लावल्यामुळं डस्ट होते आणि मग केस चिपचिपित होतात आणि मग वारंवार तुम्हाला अंघोळ डोक्यावरून करावीशी वाटते. तर हा एक सल्ला. आणि विशेष करून डस्टच्या सानिध्यात जाणाऱ्या व्यक्तींनी, दुचाकीवरून स्वयंचलित जाणाऱ्या किंवा सायकलवरून इकडे तिकडे जाणाऱ्या व्यक्तींनी डोक्याला काहीतरी बांधावं, म्हणजे रस्त्यावरची धूळ डोक्यात येऊन बसणार नाही आणि मग ते घाम जास्त येऊन अंघोळ करायची इच्छा, म्हणजे डोक्यावरून वारंवार अंघोळ करायची इच्छा कमी होईल. त्यामुळे आपण हा सल्ला मांडलात तर तुमच्या पत्नीला जो त्रास होतो तो मला वाटतं कमी होईल. मला वाटतं ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे जी आपण आता ऐकली डॉक्टरांकडनं, की हे जर का आपण पथ्य पाळली दम्यामध्ये तर दम्यावरती विजय मिळवणं काही अशक्य नाहीये. आपण ह्यापुढे जाऊन आता दम्याचं निदान कसं करायचं आणि त्यावरील काय उपचार उपलब्ध आहे जाणून घेणार आहोत डॉक्टर अनिल मडके यांच्याकडनं. पण तत्पूर्वी एक प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये काही ठराविक व्यक्ती फॉर्मचा गैरवापर करून बऱ्याच लोकांना फसवत आहेत आणि ह्याविषयीच्या काही तक्रारी आमच्या कानावरती आलेल्या आहेत आणि ह्या अनुषंगाने मी आजच्या कार्यक्रमातून सर्व प्रेक्षकांना एक निवेदन करू इच्छितो की अशी जर का कुठल्याही व्यक्ती आजूबाजूच्या आपल्याला दूरदर्शनच्या नावाखाली, कारण आमचे दूरदर्शनचे वेगवेगळे कार्यक्रम प्रसारित असतात आणि अनेकविध गावातून प्रेक्षक आमच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास करून दूरदर्शनला येत असतात आणि ह्या प्रोसेसमध्ये जर का आपल्याला कोणी ह्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याकडे लक्ष देऊ नका. आणि अशी व्यक्ती जर का आपल्याला आढळली आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्वरित आपण जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये आपण संपर्क करून त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता, कारण हे अतिशय घातक प्रकार आहे. आणि ह्या अनुषंगाने मी हे नम्र निवेदन सर्व प्रेक्षकांना करतोय आणि आजचा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांनी ही विशेष सूचना करून आपण लक्षात ठेवा, सह्याद्री वाहिनीच्या कोणत्याही कार्यक्रमात कोणत्याही प्रकारच्या सहभागासाठी शुल्क आकारलं जात नाही. सह्याद्री वाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणी पैसे मागितल्यास स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा जवळच्या. आणि त्याचप्रमाणे पुढे आपण बघूया की ह्या कार्यक्रमात जर का अशा प्रकारचे काही आपल्याला कुठल्याही गोष्टी नजरेस आल्या तर संचालक मुंबई दूरदर्शन यांना आपण कळवावं. आणि संपर्कासाठी पत्ता आहे संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई 400030. दूरध्वनी क्रमांक आहेत 2 जे आम्ही नेहमी प्रेक्षकांना देतो. पहिला नंबर आहे 24908050 म्हणजेच 24908050. अजून एक क्रमांक आहे 24988050 म्हणजेच 24988050. ह्या दोन्ही नंबर्सच्या मागे STD कोड 022 किंवा 022 हा STD कोड लावून आपण जरूर आम्हाला फोन करा. आणि आपल्या स्थानिक पातळीवर अशी कुठलीही व्यक्ती आपल्याला आढळली जी फॉर्म वाटत आहे किंवा अशा प्रकारचे काही जर का आपल्याला फसवणुकीचे प्रकार करणारी आढळली तर आपण जरूर आम्हाला संपर्क करा. कार्यक्रमात पुढे आपण पुन्हा जाणून घेऊया की दम्याविषयी आज खास करून चर्चा करण्यासाठी डॉक्टर अनिल मडके सांगलीहून आलेले आहेत, श्वास लाईफलाईन सेंटर मधून आपल्याकडे. सर, आज दम्यावरती आज बऱ्याच प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे ज्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे की बऱ्याचदा पेशंट्स जे आहेत हे समज गैरसमजाला बळी पडतात. सगळ्यात महत्वाचं आहे की दम्याचं अचूक निदान होणं सगळ्यात मला वाटतं महत्वाचं आहे. दमा निदान करण्यासाठी आज काय आपल्याकडे तपासण्या उपलब्ध आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत डॉक्टर अनिल मडके यांच्याकडनं. सर, काय सांगता येईल आपल्याला? खरं तर दम्याचं निदान करण्यासाठी एक तर त्याचे सिम्पटम्स, त्याची लक्षणं जी आता आपण सांगितली की छातीतून घरघर आवाज येणं किंवा दम लागणं किंवा खोकला येणं, विशेष करून रात्री खोकला येणं किंवा पहाटेला खोकला येणं किंवा झोपल्यानंतर म्हणजे झोपलेल्या स्थितीत खोकला येणं, ही लक्षणं दम्याच्या बाबतीत आढळतात. आणि आपल्याला टेस्ट करण्यासाठी काही ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या आपण स्लाईडमध्ये बघूया की इथे ह्यामध्ये मी निदान करण्यापूर्वी एक मुद्दाम महत्वाची स्लाईड मी दाखवणार आहे की लहान मुलांच्या बाबतीत इथे आपल्याला काही स्लाइड्स दिसत आहेत की पोलन ग्रेन्स, डस्ट माईट आणि पेट ॲनिमल्स, घरामध्ये आपल्या काही प्राणी असतात आणि या प्राण्यामध्ये मांजर आहे किंवा कुत्रा, ससा वगैरे प्राणी. इथं हा माईट जो दाखवलेला आहे हा फार महत्वाचा आहे. तो आपली त्वचेचे पापुद्रे खाऊन जगत असतो आणि हा माईट जो आहे तो इथे मोठा करून दाखवलेला आहे. म्हणजे हा इतका सूक्ष्म असतो की सुईच्या टोकावर तो हजारांनी मावतो. आणि याचे जे काही वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, याची आपण ज्याला आपण विष्ठा म्हणू, याचे बारीक बारीक कण हे बरेच दिवस आपल्या अंथरुणावर राहतात. त्यामुळे लहान मुलांच्या दम्याच्या बाबतीत विशेष करून मी त्यांना सांगेन की बेडशीट स्वच्छ ठेवा आणि बेडशीट वारंवार